स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका त्वरित घ्याव्यात असे आदेश न्यायालयाकडून येताच राज्यभरातील राजकीय पक्षाच्या नेत्यांमध्ये चांगलीच लगबग सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत असतानाच आज भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार यांच्या पार्क चौक येथील कार्यालयात भेटीसाठी आल्याचे पाहावयास मिळाले। संतोष पवार यांच्या कार्यालयात दोन नेते एकत्रित समोरासमोर आल्याने खुर्चीवर बसण्यावरून पहिले आप असे म्हणत एकमेकांना आग्रह करताना दिसून आले। राज्यात युतीचे सरकार आहे आणि आम्ही युती सरकारमध्ये आहोत। सत्तेतील एखादा पक्षाचा अध्यक्ष हा पदाने खूप मोठा असतो असे म्हणत आमदार देशमुख हे संतोष पवारांना मोठ्या खुर्चीवर बसण्याचा आग्रह करताना दिसून आले। तर अतिथी देवो भव याचा प्रत्यय देत एनसीपीचे अध्यक्ष संतोष पवार यांनी देशमुखांनाच अध्यक्षाच्या मोठ्या खुर्चीवर बसवण्यात ते यशस्वी झाले। नक्की काय घडलं तेही पहा। बसा हो का होत नसते बसा आमच्या काय चालतंय सगळं आमच्यात अध्यक्ष मोठं पद आहे पालिका निवडणुकांपूर्वी शहर उत्तरमधील दोन राजकीय पुढारी एकत्रित आल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष यांच्या भेटीमागील कारण विचारले असता आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले, सरकारी मित्र संतोषजी पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांचं वाढदिवस 2 दिवसापूर्वी झालं। त्या दिवशी ते सोलापुरात हजर नव्हते, देवदेव करायला बाहेरगावी होते आणि ते कालच सोलापूरमध्ये आगमन झाल्यामुळे आज मी त्यांना शुभेच्छा भेट आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी तो उपस्थित आहे। दरम्यान आमदार विजयकुमार देशमुख, पालिकेचे माजी सभागृह नेते शिवानंद पाटील, युवा उद्योजक रवींद्र पाटील, तात्यासाहेब पवार आदींच्या प्रमुख उपस्थितीत संतोष पवार यांचा सत्कार करण्यात आला। या दोन राजकीय नेत्यांच्या जवळकीने येणाऱ्या पालिका निवडणुकीत काय उलथापालथ होणार याकडे सर्वच राजकीय पुढाऱ्यांचे लक्ष लागून राहणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस असू द्या, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असू द्या, उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असू द्या, या सगळ्यांनी या राज्यातला सर्वसामान्य माणसाचं गोरगरिबांचं काम ज्या प्रकारे ह्या गेल्या 6 महिन्यापासून 8 महिन्यापासून काम करायला एक चांगल्या प्रकारे सरकार एक आदर्श सरकार म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात आहे आणि त्यांचे त्या सरकारमधले अध्यक्ष असल्यामुळं आणि अध्यक्षांना पण मोठं असतं आणि ही आमची जी दोस्ती आहे जी आमचं संबंध आहे या तिन्ही पक्षामध्ये ही सुदृढ व्हावं यासाठी मी आजचं भेट। खास करून शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात एक मोठी राजकीय डावाची रंगीत तालीम असल्याचेही आता बोलले जात आहे। या दोन राजकीय नेत्यांच्या डावाचा फटका कोणाला बसणार, कसा बसणार आणि कधी आणि कोणत्या प्रभागात बसणार हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे।